हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल एम के ट्युटोरियल्स. आज आपण ई डेक डिस्कवरिंग इंग्लिश क्लास 3चा लेसन नंबर 1 माय बर्थडे पार्टीचा प्रॅक्टिस झोन 2 पाहणार आहोत. हा 2 प्रॅक्टिस झोन 2 आहे तो हा आहे काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन्सवरती म्हणजे ग्रामरवरती आहे. चला तर मग सुरुवात करू. 1. राईट द फॉलोइंग वर्ड्स इन द करेक्ट कॉलम. खाली दिलेले जे वर्ड्स आहेत ते करेक्ट कॉलममध्ये हे करा, लिहा म्हणून सांगितलं. पहिलं आपण वर्ड्स वाचून घेऊया. फॅमिली, आईज, कॉलेज, सिंगर, टाईम, बलून, गिफ्ट, कंपनी, स्टोरी अँड वॉटर. चला तर काउंटेबल नाउन म्हणजे काय की जे आपण मोजू शकतो. अनकाउंटेबल म्हणजे की जे आपण मोजू शकत नाहीत असे नाउन. चला तर मग फॅमिली काउंट करू शकतो, कॉलेज काउंट करू शकतो, सिंगर काउंट करू शकतात, बलून, गिफ्ट अँड स्टोरी हे सगळे काउंट करू शकतो म्हणून ह्यांना काउंटेबल नाउनमध्ये. आणि अनकाउंटेबल हे आईस आपण मोजू शकत नाही, आईसमध्ये किती वॉटर ड्रॉप्स आहेत वगैरे. टाईम, कंपनी म्हणजे इथे फॅक्टरी नाही आहे तर कंपनी म्हणजे काय तर बिंग तुम्ही एकमेकांना साथ देतात ते. नेक्स्ट वॉटर. क्वेश्चन नंबर 2कडे वळूया. राईट सी फॉर काउंटेबल अँड यू फॉर अनकाउंटेबल नाउन फॉर द वर्ड्स इन बोल्ड. बोल्ड केलेले जे वर्ड्स आहेत ते काउंटेबल आहेत का अनकाउंटेबल आहे हे सांगायचं आहे. ए, आय लाईक ड्रिंक मिल्क. हे काय आहे अनकाउंटेबल आहे म्हणून तिथे यू. B1, हॅव वी गॉट ॲन एग. सी, एग्स आपण यांना काउंट करू शकतो. सी, राजू डार्क कोल्ड वॉटर अँड फेल्ट रिफ्रेश्ड. वॉटर काय आहे अनकाउंटेबल म्हणून त्याला यू. डी, आय वेंट टू द मार्केट अँड बॉट सम मँगोज काउंटेबल आहे म्हणून तिथे सी. ई, देर आर मेनी स्कूल इन दिस टाउन. स्कूल हे काउंट करू शकतो म्हणून तिथे सी. क्वेश्चन नंबर 3. अंडरलाईन द काउंटेबल नाउन अँड सर्कल द अनकाउंटेबल नाउन इन ईच सेंटेन्स गिवन बिलो. खाली दिलेले सेंटेन्सेसमध्ये जे काय काउंटेबल नाउन आहेत त्याला अंडरलाईन करायचं आहे आणि जे अनकाउंटेबल नाउन आहेत त्याला सर्कल करायचं आहे. ए, ही आस्क फॉर मोर टाईम टू फिनिश हिज टेस्ट. आता इथे टेस्ट आपण मोजू शकतो म्हणून त्याला अंडरलाईन काउंटेबल आहे आणि टाईम हा मोजू शकत नाही म्हणून तिथे काय अनकाउंटेबल. बी, लेट्स गो आउट इन द पार्क अँड हॅव सम फ्रेश एअर. पार्क आपण मोजू शकतो म्हणून तिथे अंडरलाईन आणि एअर ही मोजू शकत नाही म्हणून तिथे सर्कल. सी, देर इज अ लॉट ऑफ वॉटर इन द लेक आपण काउंट करू शकतो म्हणून तिथे अंडरलाईन आणि वॉटर काउंट करू शकत नाही अनकाउंटेबल आहे ते म्हणून त्याला सर्कल. डी, दे एन्जॉय मेकिंग कॅसल्स इन द सँड. आणि आहे ना इथे काय कॅसल्स मोजू शकतो त्याला म्हणून अंडरलाईन पण सँड मोजू शकतो का नाही म्हणून त्याला सर्कल. ई, द रोड्स इन द हिल आर कवर्ड विथ स्नो. रोड्स आपण काउंट करू शकतो म्हणून ते अंडरलाईन आणि स्नो काय आपण अनकाउंटेबल आहे त्यामुळे त्याला सर्कल. क्वेश्चन नंबर 4. पिक अप अ सुटेबल वर्ड फ्रॉम द बॉक्स अँड राईट इट बिफोर द वर्ड्स. खाली दिलेले जे ना वर्ड आहेत त्या घेऊन ते जे खाली वर्ड दिले त्याच्यात सुटेबल जे बसेल ते वर्ड्स तिथे टाकून ते बनवायचं आहे. A1, डॅश स्नो कसा आहे अ लिटिल ऑर सम दोन्ही वापरू शकतो आपण. B1, डॅश पीपल काय आपण काउंट करू शकतो म्हणून तिथे अ फ्यू. सम असं आहे की सम आपण दोन्ही ह्याच्यात काउंटेबलमध्ये पण यूज करू शकतो आणि अनकाउंटेबलमध्ये सुद्धा यूज करू शकतो. पण काय तर काउंटेबल पीपल्स आपण काउंट करू शकतो पण म्हणून तिथे सम. सी, राईस आपण काउंट करू शकतो का नाही म्हणून अ लिटिल अँड सम दोन्ही पण. डी, स्टुडंट्स आपण काउंट करू शकतो म्हणून अ फ्यू अँड सम. ई, बॉईज अ फ्यू अँड सम का तर बॉईज पण काउंटेबल आहेत. एफ, मनी हे आपण काय काउंट पण करू शकतो आणि हे पण करू शकतो पण मनीला
फ्यू येत नाही, त्यामुळे इथे सम आणि मच वापरायचं आहे. मचचा ऑप्शन त्यांनी दिलेला नाही आहे, पण मच मनीच वापरलं जातं किंवा सम मनी वापरलं जातं. आय होप स्टुडंट्स तुम्हाला हा प्रॅक्टिस झोन 2 समजला असेल. ग्रामर पार्ट आहे हा, त्यामुळे व्यवस्थित करा. थँक्यू.